जर समजा तुम्ही इंडियन सिटीजन आहात, तुमच्याकडे इंडियाचा पासपोर्ट आहे, तर भावांनो तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे। कारण सांगतो तुम्हाला, दुबईमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशचा विजाचा काही इश्यू चालला आहे, त्यामुळे भरपूर ठिकाणी इंडियन पासपोर्ट असणाऱ्या लोकांना, इंडियन लोकांना हायर केलं जात आहे। त्यामुळे एक सुवर्ण संधी आहे, ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे जे सध्या UAE त्यांच्यासाठी। नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेत असायलाच हवं, तर तुमचं बरोबर घेऊन आलं नवीन व्हिडिओ। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारची एक नवीन संधी ही आपल्या इंडियन लोकांसाठी निर्माण झालेली आहे आणि त्याचा आपण फायदा कसा घेऊ शकतो ह्याच्याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात सांगेन। मी आज जास्त व्हिडिओ मोठा करणार नाही का, त्यात आणि एकदम मौल्यवान आणि इम्पॉर्टंट अशी माहिती ही मला आजच्या व्हिडिओत तुम्हाला द्यायची आहे, तर त्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण बघले। मला भरपूर अशा आपल्या इंडियातील आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी कमेंट केली होती की यार मला दुबईमध्ये यायचं आहे, मला जॉब शोधायचा आहे, तर थोडक्यात मला सांग ना, म्हणजे मी जॉब कसा इझिली कसा मिळू शकतो। तर मी प्रत्येकाला वेगवेगळी कमेंट करत बसण्यापेक्षा मला वाटलं की चला आज मी तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओमध्ये सांगतो की एक मस्त संधीचा तुम्ही बेनिफिट घ्या। आणि जर आपण इंडियन आहोत, कारण आता आपले सबस्क्रायबर मोस्टली इंडियातले आहेत, तर आपण इंडियन आहोत तर त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो का। तर सध्या झालं आहे काय, दुबईमध्ये ना बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्या विजाचा काही इश्यू चालला आहे। सध्या मला वाटते पाकिस्तानचा विजा हा सुरू झालेला लागायला, परंतु बांगलादेशचा डिसिजन हा जानेवारीनंतर म्हणजे नवीन वर्षानंतर, तर त्याच्या अगोदर आता हे जे राहिलेला काय एक महिना आहे ना, तर त्याचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे। तर त्याचा फायदा कसा घ्यायचा, समजा तुम्ही आता दुबईमध्ये असाल ना, जर जॉब शोधायला तुम्ही आला असेल, तुमच्याकडे व्हिजिट विजा असेल, तर तुम्ही पॉसिबल होईल तेवढ्या वॉकिंग इंटरव्ह्यू अटेंड करा। का सांगतो तुम्हाला, वॉकिंग इंटरव्ह्यूमध्ये कॅन्सलेशन विजा आणि व्हिजिट विजा हे ज्यांच्याकडे असेल त्या लोकांना लवकरात लवकर हायर केलं जातं का, तर ते इझी पडतं कंपनीला। जर समजा तुम्ही 30 दिवसाचा नोटीस पिरियड करत असाल, त्याच्यानंतर कॅन्सलेशन प्रोसेस होते, म्हणून कंपनी काय करते आता, कंपनी जर तुमच्याकडे कॅन्सलेशन आहे ना, तुमच्याकडे व्हिजिट विजा आहे ना, तर तुम्हाला लगेच हायर करते। त्यामुळे तुमच्याकडे जर व्हिजिट विजा असेल ना, तर तुम्ही संधीचं सोनं घ्या। तुम्ही चेक करा, लिंक्डइन आणि इंडिड ह्या अशा 2 ॲप्लिकेशन आहेत ज्याच्यावरती तुम्हाला वॉकिंग इंटरव्ह्यूची डिटेल्स मिळून जाईल। तिथे तुम्ही जा आणि इंटरव्ह्यू अटेंड करा। इंटरव्ह्यू अटेंड केल्यानंतर ते तुम्हाला सांगतील केलं की तुम्हाला आम्ही कॉन्टॅक्ट करू। आणि मोस्टली केसमध्ये असं होतं, तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स असेल, मी काय सांगतोय, तुमच्याकडे चांगला एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला 100% हायर केलं जाईल का, तर सध्या पाकिस्तान आणि बांगलादेशचा इश्यू आहे, ह्याचा बेनिफिट आपल्याला होऊ शकतो का, तर भरपूर ठिकाणी इंडियातल्या लोकांना रिकमेंड केलं जातं, तर त्याचा फायदा घ्यायचा आहे। तर तुम्ही चांगल्या प्रकारे इंटरव्ह्यूची तयारी करा। आता इंटरव्ह्यूमध्ये येणारे जे काही कॉमन क्वेश्चन आहेत ना, त्याच्या रिलेटेड मी सुद्धा एक व्हिडिओ केला आहे, हवं तर तुम्ही जा आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ पूर्ण पहा की कोणत्या प्रकारचे 5 कॉमन क्वेश्चन आहेत ते विचारतात मोस्टली इंटरव्ह्यूमध्ये, आणि तेच जर तुम्ही तयार करताय तर 100% तुमची इंटरव्ह्यू। जर आपला कोणता भाऊ दुबईमध्ये आहे ना, तर त्याला व्हिडिओ शेअर करा आणि त्याला सांगा की एक चांगली गोष्ट आहे आणि चांगली एक आयडिया आहे। काय करा, आता तुम्ही यूट्यूब, आता समजा तुम्ही व्हिजिट विजावरती काम शोधताय, तुम्ही रूमवरती बसून आहे ना, तुमच्याकडे 2-3 अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्ही वापरा। पहिली गोष्ट, तुम्ही यूट्यूबवरती वॉकिंग इंटरव्ह्यू सर्च करा। डेली बेसिसवरती कोणत्या ठिकाणी वॉकिंग इंटरव्ह्यू आहेत ना, त्याची तुम्हाला अपडेट मिळते, त्या तुम्ही अटेंड करा वॉकिंग इंटरव्ह्यू। दुसरी गोष्ट, तुम्ही गुगलला सर्च करा, गुगलला सुद्धा सर्च करा डेली बेसिस कोणत्या ठिकाणी वॉकिंग इंटरव्ह्यू आहे त्याचा तुम्हाला डाटा मिळून जाईल। ह्या 2 गोष्टी झाल्या। तिसरी गोष्ट, लिंक्डइन आणि इंडिड ह्या 2 ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा, त्याच्यामध्ये तुम्हाला हमखास तुम्हाला वॉकिंग इंटरव्ह्यूचा डाटा मिळेल, तुम्ही फॉलो करताय, कारण त्याच्यामध्ये पूर्ण ॲड्रेस वगैरे सगळं दिलेलं असतं। समजा फॉर एक्झाम्पल एखादी कंपनी समजा हाय सँडी ही कंपनीचं नाव आहे, तुम्ही हाय सँडी कंपनी समजा वॉकिंग इंटरव्ह्यू तिथे चालले, तुम्ही गुगलला या, गुगलला त्या कंपनीचा रिव्ह्यू चेक करा, ती फ्रॉड आहे, कारण दुबईमध्ये भरपूर अशा कंपन्या आहेत ज्या फ्रॉड आहेत, त्यामुळे तुम्ही त्याआधी चेक करा। आपण ज्या ठिकाणी जातो इंटरव्ह्यूला, तर ती कंपनी लिगल आहे, फ्रॉड करते, विजाचे पैसे घेते, भरपूर ठिकाणी विजा लावण्याचे पैसे घेतले जातात 4-4, 5-5, 6-6 हजार, आणि जर मध्ये एखादा एजंट असेल तर ती अमाऊंट जास्त होते। आणि भरपूर ठिकाणी एजंट काही काय बोलतात चांगले असतात, तर काही फ्रॉड करतात, त्यामुळे त्या गोष्टीपासून वाचा। जाता जाता मी तुम्हाला एवढंच सांगेल की समजा तुम्ही दुबईमध्ये आहात ना आणि जॉब शोधताय, तर एक काम करा, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर मला शेअर करा, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन। त्यानंतर तुम्ही मला सांगा तुम्हाला कोणत्या फील्डमध्ये जॉब पाहिजे, मग मी माझ्या परीने प्रयत्न करेल
वॉकिंग इंटरव्ह्यू कुठे चाललेत, ऑनलाईन इंटरव्ह्यू कुठे चाललेत, आणि त्याचा मी तुम्हाला डाटा देण्याचा प्रयत्न करेल. मग त्याचा फायदा कसा होईल तुम्हाला, की तुम्ही त्या इंटरव्ह्यू अटेंड करू शकाल आणि तुम्हाला तो इझी मार्ग होईल. जर मी तुम्हाला जर डाटा दिलात तर, आणि मी डाटा देणार तर शका, तर माझ्याकडे थोडाफार एक्सपिरियन्स आहे, मी तो एक्सपिरियन्स वापरेल आणि तुम्हाला डाटा देईल. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर शेअर करा, जेणेकरून मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि तुम्ही एखादी इंटरव्ह्यू अटेंड करून 100% तुम्हाला काम मिळेल. ही सुवर्ण संधी आहे जी मला वाटलं की तुम्हाला सांगावं, का तर कोणत्या तरी देशाचा व्हिसा बंद झालाय आणि आपल्या देशाला जास्त प्रिपेअर केलं जाते, तर त्याचा फायदा घेणे आपलं काम आहे. आणि हा फायदा जास्तीत जास्त घेण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. शक्यतो त्या लोकांना करा, तुमचा मित्र एखादा दुबईमध्ये अडकलाय त्याला शेअर करा, म्हणजे त्याचं काम निघून जाईल. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.